अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये कुठेही बदल झालेला नाही. काल सभागृहात सुद्धा हे बोललो की जेव्हा गुन्हा दाखल होतो त्या टायमाला आयोग, त्याला तपास अधिकारी म्हणतात, तो त्या गोष्टीचा तपास करून ताबडतोब गुन्हेगार जो असेल त्याच्यावर त्याला अटक करेल. आणि म्हणून त्याच्यासाठी मी काहीतरी कायद्यात बदल करायचा मला अधिकार तरी आहे का? आणि म्हणून हे जे गैरसमजुतीने किंवा लोकांना हे अत्यंत चुकीचे. दुसरी गोष्ट महत्त्वाची, मी समिती नाही तर आयोग नेमायचं बोलतो. आयोगाचं काय काम असतं? जसा महिला आयोग आहे तसा अनुसूचित जातीचा एक आयोग नेमायची केंद्र शासनाची जी काही डायरेक्शन त्यानुसार आम्ही जाहिरात काढून आयोगाची स्थापना करतो. त्या आयोगामध्ये अध्यक्ष, रिटायर IPS आणि IS अधिकारी आणि एक अशासकीय सदस्य अशी ती कमिटी जे दलित बांधवावर अन्याय अत्याचार होतात किंवा जे प्रकरणं पेंडिंग आहेत त्याच्यावर सुनावणी घेणं, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करणं, हे सर्व अधिकार त्या आयोगाला प्राप्त होतात. म्हणून त्या आयोगाची निर्मिती ही समाजाच्या हितासाठी करतो. म्हणून याच्या खऱ्या अर्थानं या सर्व दुर्लक्षित घटकाला फायदा होणार आहे. गुन्हेगारी पाहता गृह विभागाचं दुर्लक्ष अपयश आहे असं म्हणतात. नाही, गृह खातं हे अत्यंत आता जोराने काम करतं. तुम्ही पाहिलं असेल कोणताही एखादा जर गुन्हा झाला तर 24 तासाच्या आतमध्ये त्या सर्व घटनेचा ताबडतोब तपास करण्याचं काम ही यंत्रणा, पोलीस यंत्रणा करते. पोलिसांना यामध्ये दोष देता येणार नाही. पोलीस अत्यंत जलद गतीने आता काम करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आरोपीला तात्काळ अटकसुद्धा होते. कुंभमेळ्यात केवळ हिंदूंनी स्टॉल लावले, इतर लोकांचे स्टॉल मी लावू देणार नाही असं नितेश राणे म्हणाले. मी स्वतः मंत्रालयात बसतो असंही ते म्हणाले. असं नसतं. स्टॉल तिथे कुणाचे लावायचे, काय लावायचे हा तिथलचा प्रशासनाचा प्रश्न आहे आणि या स्टॉल लावण्याला बंदी घालणं हे मला वाटतं तसं योग्य होणार नाही. अबू आझमींनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीमध्ये संजय राऊतांनी हजेरी लावली होती. संजय राऊत सगळीकडे जातील ना. OECD उद्या पार्टी दिली तर तिकडे जातील. त्यांचं काय? त्यांना ना पक्ष राहिलं, ना धर्म राहिलं, ना काय कोणती नीतिमत्ता राहिली, ते तिकडे जातील. परंतु अशा प्रकारचं किती जरी त्यांनी चांगुलपण केलं तरी मुस्लिम मतं त्यांना मिळणार नाही.